तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, चल भावा सिटीमध्ये जे एवढे दिवस टास्क दावले ते पूर्णपणे सिटीमध्ये होते, म्हणजे पूर्ण म्हणजे गावरान ब्रोला आपल्या सिटीमध्ये घेऊन गेलं, सिटीचं वातावरण कसं राहतं हे सगळं शिकवलं गेलं होतं। बट आता नवीन रूल आलाय, नवीन एक टास्क आलाय, सिटी सुंदरी आहे त्यांना सगळ्यांना गावामध्ये घेऊन आले। कारण मित्रांनो एवढंच होतं की सिटीमधल्या माणसांना, सिटीमधल्या जे सुंदरी आहेत त्यांना सगळ्याला समजलं पाहिजे की गावातलं वातावरण कसं असतं आणि गावातलं वागणं कसं असतं आणि गावात कामं कशी असतात आणि गावातलं सगळं म्हणजे परिस्थिती कशी असते हे दाखवायचं होतं। सिटी सुंदरीलाच नाही तर अख्ख्या आपल्या महाराष्ट्राला पण समजलं आहे मित्रांनो की गावाकडे वागणं आणि राहणं किती अवघड असतं, म्हणजे विकट परिस्थिती असते। काही जणांची घरं नाही आहेत, काही जणांना कामं नाही आहेत, काही जणांची परिस्थिती कशी आहे हे सगळं आपल्याला दिसायला लागले। मला तर मित्रांनो हे एक टास्क ना एवढा आवडला ना, सिटी चल भावा सिटीत हा शो एकदम भारी आहे। कारण की मित्रांनो बिग बॉस पेक्षा तर हा भारी आहे, कारण की ह्याच्यात रियालिटी दाखवत आहेत, जे काही गावामध्ये घडतं, जे काही शहरामध्ये घडतं। एवढे दिवस तर आपण शहरामध्ये घडतं ते कसं राहतं, कसं वागायचं असतं, कसं राहायचं असतं, कसं बोलायचं असतं हे सगळं शिकलो होतो। पण सिटी सुंदरीसाठी थोडासा अवघड जाईल, पण सिटी सुंदरीला पण समजून जाईल की गावामध्ये वागणं, राहणं, खाणं पिणं कसं असतं, झोपायचं, टॉयलेटला जायचं, हे सगळ्या गोष्टी कशा असतात हे सिटी सुंदरीला पण आता समजायला लागले। मित्रांनो मला एक गोष्ट समजली याच्यामधून की बिग बॉस सारखा शो पाहण्यापेक्षा असे काहीतरी शो नवीन नवीन आणले पाहिजेत, कारण की लोकांपुढं रियालिटी दिसली पाहिजे आणि लोकांना पण समजलं पाहिजे की गावामध्ये राहणं किती कठीण असतं। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आपला जे सुभाष दादा आहे त्याच्याकडे तर घर पण नाही यार। मला एकच वाईट वाटते की भेंजो घर नाही आपल्या सुभाषकडे, एकदम टीव्ही मध्ये दिसणारा स्टार, आपण ज्याला वाटत होतं एवढे दिवस की बाबा सगळ्यांची घरं असतील, सगळ्यांचं परिस्थिती चांगली असेल, हा स्क्रिप्टेड शो असेल, कारण की सगळे इथे येऊन फक्त गरिबी दाखवायचं नाटक करतायत। पण असं काहीच नाही आहे, ह्या शोमध्ये पूर्णपणे रियालिटी आहे। सुभाष दादाकडे फक्त एक ताडपत्रीचं घर आहे, 3-4 बांबू आहेत त्याच्यावर ताडपत्री आहे आणि असंच घर आहे। आणि राहिला आपला प्रश्न दीपकचा, दीपक तर कशा परिस्थितीत आहे हे तुम्हाला पण माहिती आहे आणि आजच्या टास्कमध्ये तर तुम्हाला समजूनच जाईल की दीपक काय करतोय आणि सिटी सुंदरी पण काय करतात की त्यांनी जे मागाय जातात, जे देवाच्या नावावर चाबूक घेऊन मारून घेतात अंगाला आणि जे काही 1-2 रुपये मागतात की त्यांना लोक काय काय बोलतात हे सगळं सिटी सुंदरीला पण आता समजून येणार आहे आणि त्यांची गरिबी काय आहे हे पण सिटी सुंदरीला दिसणार आहे। मला एवढंच म्हणणं आहे की ह्याला पैसे न देण्यापेक्षा ह्याला प्रत्येकाला ना जे खराब घर आहे, ज्यांना घरच नाहीत त्यांना एक एक घरं दिलेलं बेटर वाटते, कारण की त्यांना ह्या शोमधून काहीतरी भेटल्यासारखं वाटेल। मला झी5 ला एकच विनंती आहे की ह्यांच्यासाठी एक सुभाष दादासाठी तर एक घर भेटलंच पाहिजे, कारण की तो बिचारा ना त्याला ना विटाचं ना पत्राचं कसलंच घर नाही, फक्त एक खुली जागा आहे, त्या जागेवर नॉर्मल ताडपत्री टाकून राहतोय बिचारा। मला वाईट वाटतं की ह्या गोष्टीचं एवढा भारी आपल्या शोमध्ये चालू आहे, पण हे लोक फक्त त्यांचा यूज करणार की त्यांना काही देणार। काय वाटते तुम्हाला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला शो कसा वाटतोय ते पण सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा मित्रांनो, कारण की आपला जेवढं शेअर होईल तेवढं जास्त पब्लिकपर्यंत पोहोचेल आणि पब्लिकला पण माहिती पडेल की काय चालू आहे आणि काय नाही ते। आपल्याकडून होईल तेवढी मदत करू आपण पण 1000, 2000, 10000 व्ह्यू न मला पण तेवढे काही पैसे भेटत नाहीत, त्याच्यामुळं जास्तीत जास्त व्ह्यू आले तर आपण पण थोडीफार मदत करू शकतो। एवढाच व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता। बस चला मित्रांनो, चला बाय बाय। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला ते।